हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत मराठीमध्ये बोलणार आहे। खूप जणांची इच्छा होती मी मराठीमध्ये व्हिडिओ करावी, म्हणून मी आज मराठीमध्ये व्हिडिओ करणार आहे। मी घेऊन आले तुमच्यासाठी फिशची रेसिपी। आज मी तुम्हाला मांदेली फ्राय आणि बोंबील फ्राय करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। ही मिरची पावडर घेतली आहे तिखटवाली, हळदी पावडर, गरम मसाला, धना पावडर, बारीक रवा, थोडं तांदळाचं पीठ, आपल्याला लागणार आहे तेवढं तेल, अर्धा लिंबू आणि चवीनुसार मीठ आणि ही मच्छी। आपण गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे। आपला तवा इथे तापत आहे, तोपर्यंत आपण सगळे मसाले एकत्र करून घेऊयात। ही मी एक प्लेट घेतली आहे, यामध्ये आपण सगळं सामान एकत्र करूयात जे आपल्याला लागतंय ते। हा रवा, हे 2 चम्मच तांदळाचं पीठ आहे, थोडीशी हळद यात टाकूयात। थोडीशी हळद आपल्याला मच्छीला लावायची आहे, थोडासा लिंबू लावायचा आहे। सगळी मिरची पावडर घेते, ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे। माझी मम्मी खूप छान मच्छी फ्राय करते, तिच्याकडूनच मी ही रेसिपी शिकलेली आहे। हे मीठ, याला आता आपण एकत्र करूयात। गॅसची फ्लेम जरा मी कमी करते। आपण व्यवस्थित मसाला एकत्र केला हा सगळा। ह्याला आपण 2 मिनिटं एक साईडला ठेवूया। ही मच्छी घेतली आहे, त्यात जे एक्स्ट्राचं पाणी राहतं आपण ते सगळं गाळून घेऊयात। हे बघा, ही उरलेली हळद ह्यात टाकूयात, सोबतच लिंबू पिळूयात। थोडंसं यात मीठ टाकूया। याला आपल्याला एकत्र करायचं आहे। आपण मच्छीला एक 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे, त्याच्यानंतर आपण तिला फ्राय करायला घेऊयात। आपली मच्छी चांगली मुरली आहे। थोडं आपण याच्यामध्ये तेल टाकूया तव्यामध्ये। आता आपण मच्छी याच्यामध्ये अशी डीप करूयात। मला मच्छी तळायला फार वेळ लागतो, कारण बोंबील कसे थोडे नरम असतात ना। माझ्या मिस्टरांना आणि मला कडक झालेली मच्छी आवडते, त्यामुळे मी ती बारीक फ्लेमवरती आहे ना सारखी तळत असते। मी जास्त उलटं नाही करत मच्छीला, कारण ती आहे ना एक बाजूनी व्यवस्थित शेकली ना त्याच्यामध्ये जो कडकपणा येतो ना, त्यामुळे मच्छी जर सारखी तुम्ही अलटी-पलटी करत राहणार ना तर ती कच्चीच राहणार, कडक नाही होणार। त्याच्यामुळे एकसारखी मच्छी फक्त तव्यात अशी सोडून द्यायची। खालून व्यवस्थित फ्राय झाली ना मग त्याच्यानंतर आपण तिला पलटायचं। बघा, आपल्या मच्छीला आपण व्यवस्थित तव्यामध्ये टाकलेलं आहे। आता यांना आपण थोडा वेळ असंच सोडूयात। थोडं मच्छीवरून आपल्याला फ्राय झाल्यासारखी वाटली ना, एकदम तेलामध्ये डीप झाली ना, त्याच्यानंतर आपण त्याला पलटी करायचं आहे, म्हणजे ती खालून पण व्यवस्थित भाजली जाईल। ओके, हे बघा आपली मच्छी आता व्यवस्थित खालून कडक झाली आहे। आपण हिला पलटी करूया। हे बघा, हे बघा
बघा आपण सगळी मच्छी व्यवस्थित पलटी केली आहे. आता आपण हिला थोडं दुसऱ्या बाजूने पण फ्राय होऊन देऊ. हे बघा या बाजूने व्यवस्थित कडक झाली आहे मच्छी. ओके, मच्छी व्यवस्थित फ्राय झाली आहे. आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण सगळी मच्छी ह्यातली काढली आहे. हा जो ह्याच्यामध्ये करपलेला रवा जो निघतो ना तो असा बाजूला करून घ्यायचा. याच्यामध्येच आपण आता बोंबील फ्राय करायचे. याच्यामध्ये मी थोडं तेल एक्स्ट्रा वाढवते. ओके, आता आपण आहे ना इकडे हे बोंबील घेऊया. त्यांना याच्यामध्ये व्यवस्थित डीप करूया. मला असं हळूच यात सोडायचं. तेल खूपच तापलंय. आपण सगळे बोंबील व्यवस्थित टाकून घेतले. आता आपण याला व्यवस्थित फ्राय होऊन देऊयात. ठीक आहे, बोंबील फ्राय करायला थोडा जास्त वेळ लागतो कारण ते खूपच नरम असतात ना, त्याच्यामुळे मला एकदम कडक कडक बोंबील आवडतात. त्यामुळे मी एकदम कडक कडक फ्राय करते. म्हणजे डाळ भात किंवा खिचडीसोबत एकदम टेस्टी लागतात तोंडी लावायसाठी. हे आपले बोंबील एक बाजूने फ्राय झालेत. आता आपण यांना हळूहळू पलटूयात. हे बघा आपले बोंबील आपण व्यवस्थित पलटले आहेत. उलटे करून आता ह्याला व्यवस्थित आपण कडक होईपर्यंत भाजूयात. ओके, हे बघा आपली मच्छी अगदी रेडी झालेली आहे. आता मी ह्याला प्लेटमध्ये काढून तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा त्याचबरोबर आपली बोंबील फ्राय आणि मांदेली फ्रायची रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा. आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.